हॅलो स्टुडंट, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 संघटन आणि कर्मचारी नियुक्ती. या प्रकरणामध्ये आपण संघटन, त्याचा अर्थ, प्रक्रिया आणि तत्वे, विभागीकरण आणि संघटन रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या, अधिकाराचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, कर्मचारी नियुक्ती, अर्थ, गरज आणि महत्त्व, कर्मचारी भरती, मार्ग आणि पद्धती याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम संघटन. आता संघटन कशाला म्हणायचे पाहूया. कोणत्याही व्यवस्थापनाचे अंतिम कार्य हे उद्दिष्टपूर्ती असते. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तयार केलेली व्यावसायिक कार्याची चौकट म्हणजे संघटन होय, अशी आपल्याला छोटीशी व्याख्या करता येईल. व्यवसायात उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळ यांची सांगड घालावी लागते. यांच्या समन्वयातूनच कार्यकृती करावी लागते आणि संस्थेतील सर्व विभाग, व्यक्ती आणि उपलब्ध सामुग्री यांच्या समन्वयातूनच संस्थेची उद्दिष्ट पूर्ण करता येतात. व्यवसायातील संघटन रचनेचा विचार करता त्याला मानवी शरीराची उपमा योग्य ठरू शकते. कारण ज्याप्रमाणे मानवी शरीरात प्रत्येक अवयव हा स्वतंत्र असतो, मात्र त्याची कृती कशी व्हावी हे सर्व ठरवण्याचं काम मेंदूपासून केलं जातं. हा मेंदू सर्व अवयवांच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतो. तसंच व्यवसायाचं व्यवस्थापन हे सर्वांवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडे कार्य करून घेण्याचं काम करत असतो. व्यवसायातील विविध कार्य करण्यासाठी कार्यक्रमानुसार एक आराखडा तयार केला जातो. त्यालाच आपण संघटन रचना असे म्हणू शकतो. या संघटन रचनेची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहावयाची आहे. मुने आणि रेले यांची पहिली व्याख्या. संघटना म्हणजे सामान्य हिताच्या पूर्णतेसाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा एक समूह होय. लक्षात घ्या, सामान्य हिताच्या पूर्णतेसाठी म्हणजे कोणत्याही व्यक्तींची किंवा कोणत्याही व्यवसाय संस्थेतील येणाऱ्या व्यक्तींचं एक सामान्य हित असतं की जे साध्य करण्यासाठी त्या व्यक्ती एकत्र येतात आणि त्या व्यक्तींचा समूह म्हणजे संघटना असं म्हणता येऊ शकते. C.H. नॉर्थकॉट. उपक्रमांचे लक्ष व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये हे काम वाटून देण्याकरिता निर्माण केलेल्या व्यवस्थेला संघटन असे म्हणता येईल. उपक्रमांचे लक्ष व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणजेच प्रत्येक व्यवसायाची जी ठरवून दिलेली लक्ष आहेत, जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये हे काम वाटून देण्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेला संघटन म्हटलं आहे. म्हणजे ज्या काही व्यक्ती तुम्ही या कामासाठी नियुक्त केलेल्या आहेत त्यांना ते काम वाटून देणं हे सुद्धा या संघटनेचाच एक भाग आहे. संघटन प्रक्रिया. संघटन रचना व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती आणि विभागाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य तसेच कार्यप्रणाली परस्पर स्पष्ट करणारी यंत्रणा असते. संघटन रचना करत असताना अशी कोणतीही विशिष्ट नियमावली नाही आहे. कोणतीही संघटन रचना ही कोणत्याही नियमांच्या आधारे तयार केली जात नाही. तरी देखील संघटन रचना तयार करताना एक विशिष्ट प्रक्रिया राबविली जाते आणि ही प्रक्रिया राबवत असताना काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो किंवा काही पायऱ्यांचा विचार करावा लागतो. त्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिल्यात. त्यातली पहिली पायरी आहे उद्दिष्ट निश्चिती करणे. योग्य संघटन रचना तयार करण्यासाठीची ही पहिली पायरी आहे. या पायरीवर संघटन प्रक्रियेचा हेतू व कामाचे स्वरूप यांची निश्चिती होते. उद्दिष्ट स्पष्ट असावीत. उद्दिष्टे ही कार्याच्या स्वरूपानुसार दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असतात. उद्दिष्ट निश्चिती संघटनेचा प्रकार, वैशिष्ट्ये, रचना ठरविण्यासाठी मदत करीत असतात. म्हणजेच
कोणतीही संघटन प्रक्रिया तुम्ही राबवत असताना किंवा संघटन रचना निर्माण करत असताना सर्वप्रथम व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट तुम्हाला ठरवावी लागेल आणि त्याचबरोबर संघटन रचना निर्माण करण्याची उद्दिष्टेसुद्धा ठरवावी लागेल. दुसरा टप्पा हा आहे कार्यनिश्चिती व क्रमवारी ठरविणे. उद्दिष्टे ठरवल्यानंतर व्यवसायाच्या स्वरूपानुसार व्यवसायातील कार्याचे संकलन केले जाते. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये विविध कार्यही करावी लागतात. या प्रत्येक कार्याची निश्चिती करून त्या कार्याच्या पूर्ततेची क्रमवारी ठरवणे ही पायरी संघटन प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येते. नंतरचा टप्पा आहे कार्याचे वर्गीकरण करणे. कार्यनिश्चिती व कार्यसंकलन झाल्यावर उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ यांच्या आधारे कार्याचे विश्लेषण केले जाते. कार्याचे वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला जातो. म्हणजेच व्यवसाय संस्थेचे जे वेगवेगळे कार्य आहेत त्यासाठी स्वतंत्र विभाग जसे की उत्पादन विभाग, वित्त विभाग, खरेदी विभाग हे विभाग तयार करण्याचं काम संघटन प्रक्रियेमध्येच येतं. नंतरचा मुद्दा आहे कार्यानुसार व्यक्तींची नेमणूक करणे. लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग कार्यरत असतात आणि या प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार योग्य व पात्र व्यक्तीची नियुक्ती त्या विभागात करणे गरजेचे असते. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची संघटनेतील रिक्त पदे आणि जबाबदारी यांची निश्चिती करण्याचे काम देखील संघटन प्रक्रियेमध्ये पूर्ण केले जाते. कर्मचाऱ्यांची किंवा त्या व्यक्तीची त्या कामासाठी नियुक्ती केल्यानंतर त्यांना अधिकार प्रदान करणे हा देखील एक टप्पा संघटन प्रक्रियेमध्ये येतो. व्यक्तींची नियुक्ती झाल्यानंतर कार्यपूर्ती करण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीला काही अधिकार द्यावे लागतात. म्हणून या टप्प्यावर अधिकारांची निश्चिती व अधिकार प्रदान करणे गरजेचे असते. नंतरचा टप्पा आहे संघटन नियमावली तयार करायची. संघटन रचना केल्यानंतर त्या संघटन रचनेमध्ये शिस्त राहणे गरजेचे असते. ही शिस्त राहण्यासाठी योग्य ती नियमावली तयार होणे गरजेचे, जेणेकरून त्या संघटन रचनेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्या संघटनेच्या तत्वांचा, संघटनेच्या नियमावलीचा वापर करेल, कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणार नाही यासाठी ही नियमावली तयार होणे देखील गरजेचे असते. नंतरचा मुद्दा आहे कार्यप्रमाणीकरण सूचना तयार करणे. संघटनेतील शिस्तीसाठी ज्याप्रमाणे नियम तयार केले जातात त्याच पद्धतीने प्रत्येक कार्य योग्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी त्या प्रत्येक कार्याचे प्रमाणीकरण करणे देखील आवश्यक असते. या प्रमाणीकरणानंतर तशा सूचना तयार करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे कार्यसुद्धा या पायरीवर केले जाते. प्रत्येक व्यक्तीला त्यांनी करत असलेल्या कामाचं एक स्टँडर्ड प्रमाण दिलं जातं आणि त्या पद्धतीने काम करण्यासाठी योग्य त्या सूचनासुद्धा पुरविल्या जातात. संघटन प्रक्रियेमधील शेवटचा टप्पा आहे उपलब्ध व्यक्ती व निधी यांच्या आधारे पर्यायी व्यवस्था तयार करणे. संघटनेत उपलब्ध असणाऱ्या व्यक्ती व अधिकारी यांच्या क्षमता व गुणांच्या आधारे उपलब्ध इतर साधनसामुग्रीच्या आधारे मूल्यमापन करणे आवश्यक असते. त्यानुसार जर गरज वाटली तर योग्य त्या सुधारणा करून पर्यायी व्यवस्था तयार करणे ही संघटन प्रक्रियेतील एक पायरी समजली जाते. प्रत्येक संघटन प्रक्रियेमध्ये अनेक व्यक्ती कार्यरत असतात आणि या प्रत्येक व्यक्तींचे विचार हे वेगवेगळे असतात. म्हणून व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे, कार्याचे स्वरूप, कार्यप्रणाली, अटी व वैशिष्ट्ये आणि व्यक्तींची क्षमता ही संघटन रचना निर्माण करत असताना विचारात घेणे गरजेचे आहे. यानंतर आहे संघटन प्रक्रियेची तत्त्वे. प्रभावी संघटन रचनेसाठी प्रभावशाली व्यवस्थापनाची गरज असते. त्यामुळे संघटन रचना करत असताना संघटनेच्या किंवा व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा विचार केला जातो.
या ठिकाणी आपण काही तत्वांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं तत्व आहे उद्देश सिद्धांत किंवा तत्व. प्रत्येक व्यवसायाचे उद्दिष्टे हे निश्चित स्वरूपाचे असले पाहिजेत. तसेच त्या व्यवसायाच्या संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याबाबतची स्पष्ट जाणीव देखील असली पाहिजे. थोडक्यात सर्व विभागांच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे. म्हणजेच प्रत्येक विभागाचे कार्य करण्याचे तत्व किंवा उद्देश हा संघटनेचा उद्देश एकच असला पाहिजे. संघटनेच्या बाबत दुसरं तत्व सांगितलेलं आहे विशेषीकरणाचा सिद्धांत, म्हणजे विशेषीकरणाचे तत्व. व्यवसायात कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या योग्यतेनुसार कार्य सोपवले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्य सोपवताना विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, योग्यता, कौशल्य त्या कर्मचाऱ्याकडे आहे किंवा नाही याची दक्षता घेतली जाते. एकाच कर्मचाऱ्याला अनेक प्रकारची कार्य देण्यासाठी त्या कर्मचाऱ्याकडे ती जबाबदारी सोपविल्यास काय परिणाम होईल याचा विचार केला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे विशिष्ट कार्य सोपविल्यास त्या कार्याला वैशिष्ट्यीकरण प्राप्त होऊ शकते आणि कामगारांची क्षमता वाढली जाऊ शकते. म्हणून संघटनेचं हे तत्व सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ज्ञानानुसार किंवा कौशल्यानुसार कामाचं वाटप केलं गेलं पाहिजे. नंतर आहे समन्वयाचे तत्व. व्यवसाय संघटना ही समान दिशेने कार्य करणारी यंत्रणा असते. त्याकरिता संघटनेच्या विविध विभागांना समन्वय प्रस्थापित करणे आवश्यक असते. संघटनेच्या घटकांना संघटनेचा परिचय करून दिला पाहिजे. त्यासाठी व्यवसाय संस्थेमध्ये समन्वय असणं देखील गरजेचं असतं. व्यवसाय संस्थेमध्ये अनेक घटक एकत्र येऊन कार्य करत असतात आणि या प्रत्येक घटकामध्ये जर समन्वय राखला गेला असेल तरच व्यवसाय संस्थेची उद्दिष्टेही पूर्ण होऊ शकतात. नंतरचं तत्व आहे अधिकाराचे तत्व. प्रत्येक संघटनेत अधिकारांचा एक विशिष्ट क्रम असतो. त्या तत्वानुसार प्रमुख अधिकाऱ्याने आपल्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य पद्धतीने आदेश दिले गेले पाहिजेत. प्रत्येक आदेश देताना क्रमाचे पालन होणे सुद्धा गरजेचे असते की जेणेकरून त्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. नंतरचे तत्व आहे जबाबदारीचे तत्व. अधिकार आणि जबाबदाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. म्हणजेच जर अधिकार असतील तर जबाबदाऱ्या असाव्यात आणि जबाबदाऱ्या असतील तर अधिकार असावेत. नुसते अधिकार दिले आणि जबाबदाऱ्या दिल्या नाहीत तर त्या अधिकारांचा वापर करता येणार नाही. नुसत्या जबाबदाऱ्या दिल्या, अधिकार नसतील तर जबाबदाऱ्या पूर्ण करता येणार नाहीत. म्हणून हे दोन्हीही बाबी एकत्रित स्वरूपात येणे गरजेचे असते. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणते काम करावे लागणार आहे हे त्यांना समजले गेले पाहिजे. म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली पाहिजे जेणेकरून ते व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करत राहतील. नंतरचं तत्व आहे परिभाषेचे तत्व. या तत्वानुसार संघटनेचा प्रत्येक घटक प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कार्याची, जबाबदारीची आणि अधिकाराची कल्पना असलीच पाहिजे. जबाबदारीची रूपरेषा निश्चित केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणते कार्य करावयाचे आहे याबाबत निश्चित कल्पना असली पाहिजे. नंतरचं तत्व आहे लवचिकतेचं. व्यवसायामध्ये तेजी किंवा मंदी यापैकी कोणतीही अवस्था निर्माण झाली तरी व्यवसायाची प्रचलित संघटना उपयोगी पडली पाहिजे. लवचिकतेच्या तत्वाचा आशय असा आहे की व्यवसाय संस्थेमध्ये परिस्थितीनुसार सातत्याने बदल होत असतात आणि या बदलानुसार व्यवसाय संस्थेला त्यांच्या संघटनेच्या रचनेमध्ये सुद्धा बदल करावे लागतात. काळानुसार, परिस्थितीनुसार होणारे बदल स्वीकारून संघटन रचनाही बदलून घ्यावी लागते. म्हणून संघटन रचना तयार करताना लवचिकता त्यामध्ये असली पाहिजे हे एक तत्व इथं मानलं गेलं आहे.
नंतरचं तत्व आहे अनुरूपतेचं तत्व. संघटनेमध्ये निरनिराळ्या स्तरावर विविध अधिकारी कार्य करीत असतात. प्रत्येक अधिकाऱ्याला काही अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या असतात. अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा एकमेकाशी संबंध कसा आहे आपण पाहिलंय की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला देण्यात येणारे अधिकार हे त्यांच्या जबाबदारीशी अनुरूप असले पाहिजेत किंवा जी जबाबदारी दिली आहे ती त्यांच्याकडे असणाऱ्या अधिकाराशी अनुरूप असली पाहिजे. म्हणून अनुरूपतेचं तत्त्वसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं आहे. नंतरचं तत्त्व आहे आदेशाच्या एकवाक्यतेचं तत्त्व. व्यवसायामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला फक्त एकाच अधिकाऱ्याकडून आदेश मिळण्याची व्यवस्था करणे हा या तत्वाचा उद्देश आहे. एकाच कामासाठी जर अनेक व्यक्तीकडून आदेश मिळत गेला तर कर्मचारी त्या कामाला योग्य तो न्याय देऊ शकणार नाहीत. म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये आदेश देण्याचं काम एकाच व्यक्तीकडे दिलं गेलं पाहिजे. कोणताही गोंधळ किंवा बेशिस्तपणा निर्माण होणार नाही याकरिता हे तत्त्व पाळणं गरजेचं ठरतं. नियंत्रण क्षेत्राचे तत्त्व. व्यवसायामध्ये एका व्यक्तीच्या किंवा अधिकाऱ्याच्या हाताखाली किती कर्मचारी कार्य करावेत त्या अधिकाऱ्याची कार्यक्षमता अवलंबून असते. एकूण व्यवस्थापकीय कार्यक्षमतेसाठी नियंत्रित क्षेत्र मर्यादित असणे जरुरीचे असते. सामान्यतः कोणताही अधिकारी 5 किंवा 6 दुय्यम अधिकाऱ्यांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे नियंत्रण क्षेत्राची कक्षा ही मर्यादित स्वरूपाची असावी. जर ही मर्यादा जास्त असेल तर नियंत्रणाचा अभावसुद्धा दिसून येऊ शकतो. शेवटचं तत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे समतोलाचं तत्त्व. विशेषीकरणाच्या तत्त्वामुळे कार्याचे विविध विभाग निर्माण होतात. या सर्व विभागामध्ये समतोल असला पाहिजे. जर ते विभाग असंतुलितरित्या कार्य करत असतील तर संपूर्ण कार्यात एकसूत्रीपणा व समन्वय राहू शकणार नाही. संघटनेच्या सर्व विभागात संतुलन असले पाहिजे हे या तत्वामध्ये सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझे या विषयाचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.